नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। तर आज आपण मस्त असे गणपती बाप्पासाठी चुरम्याचे लाडू म्हणजेच गव्हाच्या पिठाचे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं ना मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धा कप रवा घेतला। आता हा रवा मोजायला गेला तर हा 150 ग्रॅम आणि पीठ 350 ग्रॅम असा मी हे घेतलेलं आहे। आता हे ना आपण ना चांगलं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचं। तर इथं यासाठी मी 150 ग्रॅम तूप घेतलेलं आहे आणि तेच आपल्याला थोडं थोडं करून चांगलं मिक्स करून घ्यायचं। जोपर्यंत हाताला असं चांगला याचा असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत त्यामध्ये थोडं तूप घालून हे ना एकदम असं चांगलं एकजीव करून घ्यायचं। आता हे बघा, हे आता हाताला ना असं चांगलं याचा मुटका बनायला लागला आहे, म्हणजेच हे आपलं ना याचा मोहन एकदम परफेक्ट बसला। आता ना यामध्ये आपण थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया। आता तूप घातल्यामुळे पाणी थोडं कमीच लागतं बरं, आणि पाणी नसेल घालायचं ना दूध घातलं तरी चालतं, पण ना दुधाचे लाडू ना भरपूर दिवस टिकत नाही, त्यामुळे पाणी घालून मळलं ना तर हे लाडू महिनाभर तरी आरामात टिकतात। त्यामुळे इथं थोडंसं अजून पाणी घातलं मी। जसं आपण हे पीठ मळत जाऊताच तसा हा रवा ना पाणी शोषून घेतो आणि पाणी थोडं कमी पडतं। त्यामुळे आधी सुरुवातीलाच ना आपण थोडं पाणी घालूनच हे पीठ मळून घ्यायचं। हे बघा, आता आपली मस्त अशी कणिक मळून तयार झाली। आता ना याचे आपण मुटके बनवूया, आणि मुटके नसेल बनवायचे ना आपण बारीक पुऱ्या कशा बनवतो तशा पुऱ्या बनवायच्या आणि त्यावरतून ना थोडं चमच्याने टोक पाडायचे, म्हणजे ना ते पुऱ्या फुगत नाही। नाहीतर मग असे मुटके बनवून घ्यायचे। मुटके बनवलं तर खूप सोपं आहे, पटपट अशी मुटके बनवून घेतले की वेळही वाचतो, किंवा मग पुरी बनवून घेतली तरी पण चालतं। तर इथे असे मुटके बनले ना, असे बोटं ना थोडीशी आतमध्ये थोडे जास्त घालायचे, म्हणजे काय होतं ना तळाला म्हणजे ते चांगले तळले जातात। आता बघा, आता सगळे मुटके बनवून तयार झाले। आता नाही आपण तळून घेऊया। तर इथं तळण्यासाठी मी तर कढईमध्ये तेल ठेवलंय। तेल गरम झालंय की लगेच ना यामध्ये मुटके घालायचे आणि हे ना आपल्याला अशी मस्त लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। हे मुटके तळल्याचा जो रंग असतो ना तोच आपल्या लाडूला येतो। तरी तर मी यासाठी गूळ वापरणार आहे ना, तरी सुद्धा मग त्याचा रंग छान येतो। पण तुम्ही जर पिठी साखर वापरणार असेल ना तर हे मुटके ना एकदम कमी गॅसवरती चांगले लालसर होईपर्यंत तळून घ्या, म्हणजे ना लाडूचा रंग ना असा पांढरट येत नाही, मस्त असे लाडू तयार होतात। आता हे बघा, तसे मुटके तळत आले। हे मुटके पण आपल्याला कमी गॅसवरती तळून घ्यायचे बरं। आता बघा, मुटके एक बॅच तळून झाली, लगेच ना मी दुसरी बॅच तळून घेते। आता इथं सगळे मुटके बनवून झाले की ना आपल्याला थोडेसे फोडून घ्यायचे आणि हे थंड होण्यासाठी ठेवायचं। गरमच मिक्सरमध्ये नाही काढायचं, थंड होऊ द्यायचं मग मिक्सरमध्ये काढायचं। आता इथं सगळं मी असं चुरून घेतलंय। आपली बट्टी जशी बनते ना तशीच इतका छान मस्त असा सुवास येतोय ना याचा, गावरान तूप घातल्यामुळे। आणि मीठ घालून पीठ मळलं होतं बरं, सांगायचंच विसरले। आता हे बघा, आपण ना मिक्सरमध्ये असं चांगलं रवाळ फिरवून घेतलं, खूप बारीकही नाही करायचं, नाहीतर मग लाडू असे चिकट होतात। तरी तर कढईमध्ये ना मी अजून सगळं जे उरलेलं जे तूप आहे ना ते यामध्ये घालते आणि 1 कप गूळ घेतला आहे। 2 कप पीठ होतं तर त्यासाठी 1 कप गूळ पुरेसा होतो, म्हणजे खूप गोडही होत नाही आणि तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता। तरी तर आपल्याला सगळं मिळून 150 ग्रॅम तूप लागलंय आणि इथे मी सगळं तूप यामध्ये आता वापरलंय। आता हे गूळ ना आपल्याला फक्त विरघळून घ्यायचं, याची ना चासणी होऊ द्यायची नाही। फक्त आता हे बघा, सगळं असं गूळ विरघळून झाला की ना या पिठावरती घालायचं। आता हे सगळं गूळ यावरतून घातला की ना पटपट हे पीठ ना मिक्स करून घ्यायचं। आता हे पाक ना थोडं गरम आहे, त्यामुळे ना उलथण्यानेच हे मिक्स करायचं।
नंतर हाताला सोच होईल, मग हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं पीठ असं मिक्स करून झालं आहे. यामध्ये ना आपण वेलची पूड घालायची. जायफळ असेल तर थोडीशी जायफळ पूड घाला. जायफळ या लाडूमध्ये छान लागतं. आता ही इलायची या पिठामध्ये ना चांगली अशी मिक्स करून घ्यायची. आता ना याचे आपण लाडू वळून घेऊया. एक हाताने येत असेल तर एक हाताने वळून घ्या किंवा 2 हाताने, पण वळायला ना खूप सोपे हे लाडू. हातालाही अजिबात चिकटत नाही. थोडेसे ड्रायफ्रूट असेल तर ड्रायफ्रूट्स घाला. आणि मी 2 हातानेच हे लाडू वळून घेते. मला काही एक हाताने लाडू वळायला जमत नाही. आणि याचे ना आता आवडीप्रमाणे लहान मोठे असे लाडू बनवून घ्यायचे. आणि थोडीशी खसखस असेल ना, खसखसमध्ये थोडंसं बुडवून घ्यायचे, म्हणजे ना लाडू दिसायलाही छान दिसतात आणि खसखस खाण्यासाठी चांगलीच असते. हे बघा किती मस्त असा आपला सुरेख लाडू तयार झाला आहे. आता ना आपण सगळे लाडू वळून घेऊया. हे बघा असे मस्त असे सगळे लाडू इथे मी वळून घेते. तर असे आपले मस्त रसरशीत गव्हाच्या पिठाचे लाडू तयार झालेले आहेत. व्हिडिओ थोडा जरी आवडला ना, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे ना मी असे सगळे लाडू वळून घेतले. हे लाडू ना थोडे थोडे मोठाले झाले, त्यामुळे ना हे सगळे मिळून ना 12 लाडू तयार झाले. आणि हे बघा आपले मस्त असे गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी गव्हाच्या पिठाचे लाडू तयार झाले आहे. मी तुम्हाला एक फोडून दाखवते. आतून एकदम रसरशीत असे हे आपले गव्हाच्या पिठाचे लाडू तयार झाले. चला मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.